नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। रंजना जोगले वय वर्ष 32 व निलेश खरे वय वर्ष 24 यांचे 8 दिवसापूर्वी प्रेम संबंध झाले होते। ते दोघे MIDCतील एकाच कंपनीत एकत्र काम करायचे। सोबतच काम करत असताना दोघांचे प्रेम जुळले। रंजना जोगले ही विवाहित महिला होती। नितीश खरे याचे लग्न झालेले नव्हते, तो केवळ 24 वर्षाचा तरुण होता। 7 मार्चला रंजना हिने शरीर संबंध बनवण्यासाठी नितीशला लॉजवर भेटायला बोलावले। ठरलेल्याप्रमाणे 8 मार्चला शनिवारी घाटी रुग्णालय रस्त्यावर असलेल्या श्रुती लॉजवर भेटण्याचा प्लॅन त्यांनी केला। घरी कुणालाही शंका येऊ नये म्हणून त्यांनी कंपनीच्या वेळेवर जायचं ठरवलं। कंपनीला जाण्याची वेळ सकाळची 10 वाजताची होती। कंपनीला कामाला जात आहे असे सांगून ते दोघे घरून 10 वाजता निघाले आणि 12 वाजेपर्यंत सिटीला जाऊन शॉपिंग केली। आता दुपारचे 12 वाजले होते। ते कंपनीत न जाता थेट लॉजवर गेले। दिवस होता 8 मार्च 2025। ते लॉजवर गेले। तिथे गेल्यानंतर 1.5 तासात त्यांचे 4 वेळा शरीर संबंध झाले। नितेश या तरुणाची पुन्हा 5व्यांदा शरीर संबंध बनवण्याची इच्छा होती, मात्र तो अचानक आपल्या डोक्यावर मारू लागला आणि काही क्षणातच जमिनीवर कोसळला। रंजना हिने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठला नाही। त्यामुळे रंजना ही फार घाबरली। त्याला तेथेच टाकून ती पळून गेली। श्रुती लॉजवर कार्यरत असलेल्या लोकांनी सांगितले की जेव्हा संध्याकाळी 6 वाजता आम्ही त्या रूमची साफसफाई करणार होतो तेव्हा दरवाजा उघडा दिसला। आम्ही आत शिरलो। आत शिरल्यानंतर पाहतो तर काय, नितीश हा तरुण खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता। आम्ही लॉज मालकाला याबद्दल सांगितले। त्यानंतर लॉज मालकांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली। नितीशला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं। पोलिसांनी या तरुणाविषयी आजूबाजूला विचारणा केली आणि मोबाईलची कॉल डिटेल्स काढले। तेव्हा पोलिसांना तरुणाची ओळख पटली। पोलिसांनी आणखी सखोल माहिती घेतली असता त्याचे अनैतिक संबंध एका महिलेसोबत होते अशी पण माहिती मिळाली। पोलीस रंजनापर्यंत पोहोचले आणि रंजनाला ताब्यात घेतले। पोलिसांनी रंजनाची चौकशी सुरू केली तेव्हा तिने पोलिसांना धक्कादायक माहिती सांगितली। तिचे उत्तर ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसला। तिने असं सांगितलं की त्यावेळी नितीश आणि माझ्यात 1.5 ते 2 तासात 4 वेळा शरीर संबंध झाले। 5व्या वेळी त्याने संबंध करायची इच्छा दाखवली होती, पण त्यावेळी त्याला झालं तरी काय हे मलाही समजले नाही। नितीश अचानक चक्कर येऊन खाली पडला। खाली पडल्यावर तो डोक्यावर जोराने भुक्या मारत होता आणि काही क्षणातच तो बेशुद्ध पडला। त्यावेळी मी घाबरले। मला काही सुचत नव्हतं। नितेशचं काही वाईट झालं तर मला धारेवर पकडतील या भीतीपोटी मी तेथून पळून गेले, असे आरोपी रंजना या महिलेने पोलिसांना सांगितले। इकडे नितीश याचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते। पण या संशयास्पद मृत्यूबद्दल डॉक्टरांना फक्त एवढंच कळालं की नितेशची मेंदूवरील एक शीर डॅमेज आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण काय आहे हे समजेल। पोलिसांनी रंजनाला अटक केली आणि तिला बेड्या ठोकल्या। यातून हे सिद्ध होतं की रंजनाने शरीर सुखाच्या वासनेपोटी नितेशला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते, कारण दोघांच्या वयात खूपच अंतर होतं। रंजना 32 वर्षीय विवाहित महिला तर नितेश हा 24 वर्षीय तरुण होता। पण यातून हे मात्र स्पष्ट होतं की नितेशच्या मृत्यूचं कारण रंजना नाही। रंजनाने फक्त एवढी चुकी केली की नितेशला अशा प्रकारे वाईट अवस्थेत सोडून पळ काढला। नेमकं रंजनाच्या लॉजवर भीतीमुळे पळून जाण्यामुळेच हा विषय खूपच वाढला आहे। पण विवाहित असलेल्या महिलांनी नवऱ्याबरोबर असूनही फक्त शारीरिक गरजा भागवण्यासाठी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत आहे। किती दुर्दैवी गोष्ट आहे। तरुणांनो, या अशा महिलांपासून सावध राहा। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।